नमस्कार मित्रांनो, NSB डिजिटल मराठी चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण मुख्यमंत्री वयोश्री योजना या योजनेअंतर्गत 65 वर्षावरील व्यक्तींना, ज्येष्ठ नागरिकांना 3000 रुपये मिळणार आहेत। त्यासाठी कशा पद्धतीने अर्ज करायचा, तो अर्ज आपल्याला कुठे जमा करायचा आणि त्यासाठी लागणारे कागदपत्रे कोणते आहेत, या संदर्भात असा महत्त्वाचा व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे। चला मग अर्ज बघूया। मुख्यमंत्री वयोश्री योजना लाभ मिळण्यासाठी जो अर्जाचा नमुना आहे तो आपण बघूया। तर त्यासाठी अर्जदाराचे संपूर्ण नाव लिहायचं आहे। त्यानंतर अर्जदाराचा आपल्याला कायमचा पत्ता इथं लिहायचा आहे। संपूर्ण अर्जदाराचा मोबाईल नंबर आपल्याला इथं टाकायचा आहे। त्यानंतर अर्जदाराचा जन्मदिनांक, जसा आधारावर जन्मदिनांक आहे, जन्मतारीख आहे तशी आपल्याला इथं लिहायची आहे। त्यानंतर अर्जदाराचा संपूर्ण आधार क्रमांक इथं द्यायचा आहे। अर्जदार स्त्री आहे का पुरुष यामध्ये आपल्याला टिक मार्क करायचे आहे। त्यानंतर अर्जदाराची जात, प्रवर्ग आपल्याला इथं निवडायचा आहे। त्यानंतर अर्जदाराचे कौटुंबिक वार्षिक उत्पन्न आपल्याला इथं टाकायचं आहे। त्यानंतर अर्जदाराची शिधापत्रिका क्रमांक म्हणजे राशन कार्ड क्रमांक आपल्याला इथं टाकायचा आहे। त्यानंतर अर्जदार बँकेचे नाव, आपल्या बँकेचा संपूर्ण पत्ता आणि शाखा, खाते क्रमांक आणि IFSC कोड। आता यानंतर आपण अर्जासोबत जे कागदपत्र जोडायचे आहे त्याबद्दल माहिती पाहूया। आवश्यक कागदपत्रे कोणती आहे? आधार कार्ड, राष्ट्रीयकृत बँक पासबुक झेरॉक्स, पासपोर्ट आकाराचे 2 फोटो जर जोडले आहे, याबद्दल सर्व जोडले आहे असं इथं आपल्याला जोडले आहे असं नाव लिहायचं आहे। त्यानंतर कौटुंबिक उत्पन्न दाखला, स्वयं घोषणापत्र हे पण आपल्याला द्यायचं आहे। त्यानंतर शिधापत्रिकाची एक झेरॉक्स आपल्याला इथं द्यायची आहे। वैद्यकीय अधिकारी म्हणजे सरकारी दवाखान्यात जाऊन आपल्याला 65 वर्ष वयावरील एक सर्टिफिकेट यामध्ये आपल्याला जोडायचं आहे। त्यानंतर खाली स्वाक्षरी करायची आहे आणि अर्जदाराचं पूर्ण नाव आपल्याला लिहायचं आहे। त्यानंतर त्याचबरोबर आपल्याला एक स्वयं घोषणापत्र पण जोडायचं आहे। त्यामध्ये नाव, आपला व्यवसाय, राहणार तालुका, जिल्हा सर्व यामध्ये लिहायचं आहे। त्यानंतर स्वयं घोषणापत्र करणाऱ्याची आपल्याला इथं सही करायची आहे। ज्यांचा फॉर्म भरत आहोत आपण त्यांची सही करायची आहे। तर हे उत्पन्नाऐवजी आपल्याला हे उत्पन्नाचे स्वयं घोषणापत्र जोडायचे आहे। यामध्ये जमिनीची माहिती आपल्याला द्यायची आहे, कुटुंबाचे एकूण वार्षिक उत्पन्न, मजुरी, शेती याद्वारे मिळणारे जे वार्षिक उत्पन्न आहे ते यामध्ये टाकायचं आहे। त्यानंतर आपल्याला खाली सही करायची आहे। हा फॉर्म भरल्यानंतर आपल्याला आपल्या जिल्ह्याच्या ठिकाणी समाज कल्याण विभागामध्ये हा फॉर्म आपल्याला द्यायचा आहे व हा फॉर्म जमा केल्यानंतर जी मिळणारी रक्कम आहे ती आपल्या बँक खात्यामध्ये DBT मार्फत डायरेक्टली बँक खात्यामध्ये जमा होणार आहे। ही महत्त्वाची माहिती होती मित्रांनो। असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवर येत असतात। धन्यवाद।